तुझ्या नावाचा मांडला आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला आई सालबाई या मातीची झोळी नाळ तुझ्यामुळं हा सुवर्ण काळ या मातीची झोळी नाळ तुझ्यामुळं हा सुवर्ण काळ माळी भावकीला तू सांभाळ माळी भावकीला तू सांभाळ आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला गोंधळ आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला गोंधळ गावोगावी विखुरले तुझी लेकरे तुझ्या ओळी नग जमली इथे पाखरे भक्तिभावाची ज्योत भक्तिभावाची ज्योत विजळ हंस पंखाला येई बळ भक्तिभावाची ज्योत विजळ हंस पंखाला येई बळ जसं वाजत हे संभळ जसं वाजत हे संभळ आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला गोंधळ आई सालबाई तुझ्या नावाचा मांडला गोंधळ आई सालबाई भवानी तुझ्या नावाचा मांडला माडिक भावकीचा जो त्रैवार्षिक गोंधळाचा कार्यक्रम असतो याला किती वर्षाची परंपरा आहे आणि हा कशा पद्धतीने याचं आयोजन आहे? समस्त महाडिक भावकीची कुलदैवत माता भैरी भवानी सालबाई या मातेचा जागरण गोंधळ गेली अनेक पिढ्या या ठिकाणी या धामापूर मध्ये चालू आहे. तशी वर्ष सांगता येणार नाहीत पण अगदी पिढी ज्यात आज संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि जी परंपरा आहे पिढीजात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतोय. आणि या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंबहुना परदेशातनं सुद्धा लोक 3 वर्ष आणि 3 दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गाराणा घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात. आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्यात त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे. गोंधळ कार्यक्रमाचं स्वरूप कसं असतं आणि हा किती दिवस कार्यक्रम चालू असतो? ह्याचं स्वरूप असं असतं की एकूण 3 वर्षाने 3 दिवस असा हा कार्यक्रम असतो. आणि 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या विधी इथे पूर्ण होतात. सुरुवातीला म्हणजे हा कार्यक्रम रविवारी स्टार्ट झाला. रविवारच्या विधी वेगळ्या असतात, सोमवारच्या विधी वेगळ्या असतात आणि आजचा शेवटचा दिवस हा 3रा दिवस हा मोठा गोंधळ म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. आणि यामध्ये देवीचं साकडं घाललं जातं, त्याला नवस बोलले जातात, नवस फेडले जातात आणि अशा पद्धतीने मनोकामना ज्या काही मनातल्या काही गोष्टी असतात ते आपले जे भक्त असतात ते या ठिकाणी मांडत असतात. त्या पद्धतीने त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचा अनेक वर्षाचे दाखले या ठिकाणी महाडिक या परिवारामध्ये लोकांनी अनुभवलेले आहेत. काळापासून झालेलं आहे. खरोखर ती दुमदुम करा या युगापासून झालेलं आहे. युग 4 झाली, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग चालू आहे. या 4ही युगात भवानीचा गोंधळ, भैरीचा गोंधळ ही प्रथा प्रत्येकाच्या कुलदेवतामध्ये आहे. ज्याच्या कुलदेवतेमध्ये भैरी आणि भवानी हे
कुलदैवत आहे त्या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये केला जातो. या कार्यक्रमाला दुजोरा दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांच्या काळात हा कार्यक्रम वाढीला लागला. त्याच्या आधी कार्यक्रम होता, परंतु राजाने त्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेऊन भवानी देवीला त्यांनी पूजलं आणि आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अशा प्रकारची जनमानसामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचं स्वरूप द्विगुणित झालं आणि तो कार्यक्रम प्रत्येकाच्या घराघरामध्ये होऊ लागला. सर्व लोक एकवटू लागली आणि देवीचा प्रसादही भक्षण करून देवीचा आशीर्वाद घेऊन ते आपापल्या घरी जाऊ लागले. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.